नमस्कार मंडळी, मी भास्कर सर आणि आपण बघत आहात गुणवंत करियर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे। बघा, आपण नवोदयची सिरीज न थकता न खचून जाता आपण अविरत सुरू ठेवत आहोत आणि याच्यामध्ये चौथी पाचवी तसेच शालेय विद्यार्थ्यांना 6वी 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यंत सुद्धा ही सिरीज खूप महत्त्वाची आहे। कारण अशाच पद्धतीचे जे गणित आहेत हे नवोदय स्कॉलरशिप NTSC MTSC आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे शासकीय ज्यांना नोकरीमध्ये जायचे त्यांच्यासाठी हेच गणित असतात, असेच क्वेश्चन असतात। तर सर्वांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि दररोज आपण एक व्हिडिओ लेक्चर इथं टाकत असतो या यूट्यूब चॅनलला। तुम्ही आवर्जून आपल्या मुलांना ते बघायला लावा। फ्री ऑफ कॉस्ट आहे, मोफत आहे, तुम्हाला कुठलेही शुल्क द्यायची आवश्यकता नाही। तर व्हिडिओ शेअर करून थोडीशी मला मदत करा आणि आपले जे जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत त्यांना पण हा व्हिडिओचं महत्त्व आहे, त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ही जबाबदारी तुमची। तर चला वेळ न लावता आपण पुढील स्वाध्याय सुरू करू। आपण चौथा धडा घेत आहोत दशांश अपूर्णांक। तर त्याच्यामध्ये काल आपण 4.1 हा स्वाध्याय पूर्ण केला। आज आपण घेणार आहोत स्वाध्याय क्रमांक 4.2। ठीक आहे, जे बघतात ऑलरेडी त्यांचं स्वागतच आहे, परंतु आपल्यासारख्याच दुसऱ्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, स्टेटस ठेवून सहकार्य करा, मला आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही। तर बघा, आपण डायरेक्टली सुरुवात करत आहोत स्वाध्याय क्रमांक 4.2। ठीक आहे, बघा स्वाध्याय क्रमांक 4.2 4.2 दशांश अपूर्णांक शिकायलो। 4.2 म्हणजे काय, 4.2। तर बघा प्रश्न क्रमांक 1, पहिला प्रश्न काय म्हणते बघा मित्रांनो, नवोदयच्या गाईडमधून शिकवतोय। नवनीतची गाईड आहे ही, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत सैनिकी स्कूल प्रवेशाकरिता उपयुक्त आहे की नाही। ज्यांना आपले मुलं सैन्यामध्ये पाठवायची इच्छा असते, लेफ्टनंट कर्नल या पदासाठी, त्यासाठी सुद्धा मिलिटरी स्कूल असतात आणि त्या शाळेला सुद्धा हाच अभ्यासक्रम असतो प्रवेश परीक्षेसाठी, एंट्रीसाठी। ठीक आहे, बघा पहिला प्रश्न काय म्हणते, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर पहा इथं लक्षात घ्या, ऑप्शन काय आहेत, असे प्रश्न ऑप्शननी सोडवायचे असतात। ऑप्शन पहिला आहे पुरो 0.0003। ठीक आहे, ऑप्शन दुसरा आहे 0.003। ऑप्शन सी आहे 0.03 आणि ऑप्शन डी आहे 0.3। तर इथं लक्षात घ्या कसे, याचा अर्थ काय होते बघा, पॉईंटच्या पुढे जर एक संख्या असेल तर भागीला 10 असते, पॉईंटच्या पुढे दोन संख्या असतील तर भागीला 100 असते। म्हणजे काय सर, हे बघा याला असं लिहिता येते, 3/10 ही जी संख्या आहे, कारण पॉईंट किती संख्या सोडून आहे, एक संख्या। पॉईंट सोडून म्हणजे काय, उजवीकडून डावीकडे किती अंकावर पॉईंट आहे, तर एक संख्या सोडून पॉईंट आहे म्हणून भागीला 10, म्हणजे 1 0 आणि भाग 1 2 दोन संख्या सोडून पॉईंट आहे म्हणून याला असं लिहिता येते 3/100। याला असं लिहितात, याला कसं लिहितात सर, याला लिहितात पोरांनो 3/1000। ठीक आहे, कारण 1 2 3 संख्या सोडून पॉईंट आहे की नाही। तर पहा 3 संख्या सोडून पॉईंट म्हणजे 1 2 3 0 दिले आपण, आलं लक्षात। तसंच इकडे बघा ही संख्या 3 भागीला किती करायचे, 1 2 3 4 4 0 आहे की नाही, म्हणून 1 वर बेटा 4 0, शाबाश। तर आत्ताच आपला प्रणव आलेला आहे, आपला कॅमेरामॅन आहे, बेस्ट माणूस आहे की नाही, त्याच्यासाठी पण एक लाईक करा। बघा, तर आता मला सांगा, आपल्याला विचारले काय, सर्वात मोठी संख्या कोणती? तर मोठी म्हणजे काय की जिचे कमी भाग होतील, जिचे कमी तुकडे होतील, है की नाही। इकडे बघा 3/10 म्हणजे 3चे 10 तुकडे करा, 3चे 100 तुकडे करा, 3चे 1000 तुकडे करा, 3चे 10,000 तुकडे करा। मला सांगा पोरो, 3चे 10 तुकडे केल्यावर संख्या मोठी येईल का 100 तुकडे? 3 भाकरी 10 मित्रात खाल्ल्या तर जास्त खायला भेटतील का 3 भाकरी 100 लोकांना खाल्ल्यावर जास्त खायला भेटतील? आपलं कसं खाण्यावर ध्यान असते ना, त्याच्यामुळं खायचे उदाहरण सांगा लागतात, है की नाही प्रणव। तर त्याच्यामुळं हे बघा 3चे 10 तुकडे केले म्हणजे मोठी संख्या मिळेल, जास्त आपल्याला इथं खायला मिळेल, म्हणून ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर आहे। चला प्रश्न क्रमांक 2,
पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? स्वाध्याय क्रमांक 4.2 प्रश्न क्रमांक 2 हे की नाही? हां पहा, उतरत्या क्रमाने कोणत्या संख्या आहेत. आता एवढे ऑप्शन मी इथं लिहित नाही पोरो, तुम्हाला डायरेक्ट सांगतो पहा. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे. कसं आहे ते सांगतो, आलं का लक्षात? कारण 4 ऑप्शन आहेत, एवढे लिहायला गेलो तर लय वेळ लागते. पहा 12.75, त्याच्यानंतर आहे 12.705, 12.705, त्याच्यानंतर आहे 12.075, 12.075. बघा लक्षात घ्या, मोठी उतरता क्रम लिहायचा आहे आपल्याला. कोणता क्रम लिहायचा आहे? उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय? मोठी संख्या आधी, समजा असं 12, 11, 10, याला उतरता क्रम म्हणतात. हे उदाहरण आहे. हे बा, मोठी संख्या मग लाईनी, मग लाईनी, मग लाईनी, मग लाईनी, असं मोठी लहान 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 लहान. हां तिकडे बा, प्रत्येक जागेवर 12 12 12 आहे, म्हणजे पूर्ण संख्या 12 आहे. इथं काही आपण करू शकत नाही, कमी जास्त हिच्याहून चेक होते का? नाही. पॉईंटच्या पुढं बघा, पॉईंटच्या पुढं सगळ्यात मोठी संख्या आधी असायला पाहिजे. पॉईंटच्या पुढं पहिली मोठी संख्या जास्त असायला पाहिजे. पॉईंटच्या पुढे इथं 7 आहेत, इथं 7 आहेत, इथं 0 आहे, म्हणजे ही सगळ्यात लहान आहे. ठीक आहे, म्हणजे ही मोठी आहे. आता या दोघात कंपॅरिझन करायचं तर पॉईंटच्या पुढं पहिल्यानंतर दुसरी मोठी असायला पाहिजे. ही 5 आहे, इथं 0 आहे, म्हणजे ही लहान आहे. आलं लक्षात? म्हणून पोरो ऑप्शन बी बरोबर आहे. आलं का लक्षात? बाकीच्या ऑप्शनमध्ये काय होतं? हे 5 आधी होता, 7 नंतर होता, म्हणजे ही संख्या इथं होती, ही इथं होती. काही ऑप्शनमध्ये ही शेवटची पहिले होती, असं होतं, हे की नाही? तर मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जाणे म्हणजे उतरता क्रम. लहान संख्येकडे जाणे म्हणजे उतरता क्रम. आलं लक्षात? चला पुढे प्रश्न क्रमांक 3. हां भाऊ, आमच्याकडे जास्त टाईम नाही मग. हां स्वाध्याय क्रमांक 4.2. ठीक आहे. पा तिसरा प्रश्न. जर टिंग टॉंग टिंग तर टिडिंग टिडिंग टिंग. बरं ठीक आहे. पाय जर काय म्हणते, जर 278.10 भागीला 13.5 बरोबर 20.6 येते, तर सांगा म्हणते. काय सांगायचं माय? 27,810. 27,810 भागीला 1.35 भागीला 1.35चं उत्तर काय येईल सांगा म्हणते. असा प्रश्न आहे पोरो. पहा एकदम सोपा प्रश्न आहे. कसा आहे पोरं? पहा 278 भागीला 10 बरोबर 13.5 बरोबर 20.6. तर सांगा म्हणते 27,810 भागीला 1.3 म्हणजे किती येईल? एक गोष्ट लक्षात घ्या पोरो, पॉईंट जर सोडला तर पहा अंक सगळे सारखे सारखे दिसत आहेत. काही गडबड दिसते का? नाही. आता पॉईंटचा विचार करू. बघा एक लक्षात घ्या, इथे बघा या संख्येकडे बघा, इथे कुठेही पॉईंट नाही आहे का? नाही. इथं 1.35 आहे, 1.35 आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करतो आपण, जनरली या पॉईंटला जर उडवायचं म्हटलं तर हे असे येते 27,810 भागीला 1.35 आहे. पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? 2. म्हणून गुणीला किती करावं लागेल? 100. मग खाली 100 गुणल्यावर वर पण 100 गुणावं लागते, कारण ती संख्या बॅलन्स होते. मग आलं का लक्षात? तर पहा हे गुणल्यानंतर हे पॉईंट पळून जाते, हे का नाही, इकडं शिफ्ट होतो. गुणाकार जर केला 10, 100, 1000 तर तेवढ्या शून्याने पॉईंट पुढे जातो. 2 शून्य आहेत म्हणून 2 अंक पुढे जाईल, म्हणजे 135 होईल. तर पुढं काय उरते पहा, 2781 भागीला 135. हे पॉईंट पुढे गेला. सर हे तर 810 होते ना, या शून्याला आपण इकडं पळवू पोरं. हां मग इथं काय उरणार? इथं 1000 होणार. काय होणार? 1000. कसं काय झाले सर? याच्यातला शून्य इकडे दिला, हे 100चे शून्य इथं कॅन्सल झाले पॉईंटसोबत. आलं लक्षात? हां
आता पहा पोरो, आता एकदम सोपं आहे. आता भागाकार करायचा 2781 भागिले 135. ठीक आहे. तर 135 दोन्ही किती होता? 270 होतात. किती होतात? 270. उरतात 8 है की नाही? किती उरतात? 8. तुम्ही करून पाहायचा भागाकार, इकडे वाटल्यास असं करून पाहायचं. इकडं किती कसं रे प्रणव, इथं भागाकार करून पाहायचा वाटल्यास 2781 भागिले 135. 135 दोन्ही 270. वजाबाकी केली 8 उरला, हातचा एक खाली आला, 81 झाली इथं है का नाही? हां, तर 81ले भाग जाते का? नाही, म्हणून 35 0 0. मग हे खाली येतात आणि मग याच्यावर हे होतात. इथं खाली गेल्यावर इथं 0 घेता येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे ऑप्शन आहे याच्यामध्ये इकडं पहा कोणता, हां इकडे लक्षात घ्या. 35 0 0 खाली उरले 81. आता याच्यावर पॉईंट दिला तरी चालते, पॉईंट दिल्यावर 0 येते है का नाही? पॉईंट दिला 0 आला. ठीक आहे. तर 135 सक 810, 135 सक 810. ठीक आहे. हे आता आपल्याला मला माहीत आहे उत्तर, म्हणून मी आता तसं लिहिलं. तुम्ही करून पाहू शकता. तर उत्तर किती आलं तुमचं? 20.6 आलं कशा? हां, हे पॉईंट, हां ठीक आहे चालते. पुढे पहा, उत्तर आलं तुमचं 20.6 गुणिला 1000. 1000 कुठं लिहिले सर? हे पुढचे उरलेले. आता याला जर गुणलं तर काय उत्तर येते? हे पॉईंट तिकडं सरकणार, 1 0 या 1 पॉईंट संग मरून जाणार, 2 0 उरणार, म्हणजे 206000. असं तुमचं उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी. आलं का लक्षात पोरो? थोडं बेटा तुम्हाला मेहनत करावं लागेल. भागाकार कळले पाहिजे है का नाही? पटापट हे अंकगणित कळले पाहिजे. हे 0 इकडं कसा शिफ्ट केला. आता 0 नाही सरकवला इथं तरी पण चालत होतं. आलं का लक्षात? 0 राहू दिला असता तरी चालत होतं. याने याला भाग जाते. ठीक आहे. असू द्या. चला पहा, समजून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न, कितवा प्रश्न सुरू आहे रे प्रणव? स्वाध्याय क्रमांक 4.2. प्रश्न आहे बघा चौथा. प्रश्न क्रमांक 4. चौथा काय म्हणते पहा, 4.239 4.239 ला 0.9 भागल्यावर किती येतील? भागीला 0.9. याचा भागाकार करा म्हणते. लय सोपं आहे बाबरो. हे असं उभ्या मांडणीत लिहायचं. 239 भागीला 0.9. पॉईंट उडवायसाठी आपण काय करतो? गुणिला 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 असं संख्येने गुणतो ज्याच्यावर 1 वर 0 0 आहेत. बरोबर? हां, पाय इकडं इथं 1 पॉईंट, 1 अंकावर पॉईंट आहे की नाही? 1 अंक सोडून पॉईंट आहे. इथं 3 अंक सोडून पॉईंट आहे. मग वरचे बी पॉईंट पळून गेले पाहिजे. त्याच्यासाठी गुणिला 1000 करू. गुणिला 1000, कारण हा 3 अंकानं पॉईंट इकडे उजवीकडे सरकला पाहिजे है का नाही? एका अंकानं सरकवायचा गुणिला 10, 2 न सरकवायचा गुणिला 100, 3 न सरकवायचा गुणिला 1000. आता वर जर 1000ला गुणलं तर खाली बी 1000नंच गुणावं लागते, नाहीतर जमत नाही. हां, आता बघा काय होते. तर याला आपण गुणलं तर इथं उत्तर येते 4, 2, 3, 9. कारण हा पॉईंट इकडे सरकतो पोरो 3 अंक. झालं? हे 1000 खतम झाले याच्यासोबत गुणल्यावर. आता याच्यातला 1 0 या पॉईंटसोबत मरते आणि 2 0 बाकी उरतात. म्हणजे इथं उरते 9 वर 2 0, 9 वर 2 0 झाले 900. आता याला भागाकार करायचा बाबू. काय अवघड आहे का? नाही, बिलकुल अवघड नाही. ठीक आहे. भागाकार करायचा किती? 4, 2, 3, 9 भागीला 900. ठीक आहे. तर 900चा आता तयार करा, किंवा 9 न केला तरी चालते. 9 न करू आपण. 9 चुंग 36 है की नाही? 9 चुंग 36 बाकी उरले. फक्त 9 न भागत आहो. 9 चुंग 36, 36 मधून इथं उरले 6, इथं झाला 0. हे 3 खाली आले भाऊ 63. 9 सक 54, 9 साती 63. ठीक आहे. बाकी उरले 0 0. हे 9 खाली येणार है की नाही? मग 9 1 9. फक्त 9 न भागायला लक्षात घ्या. उत्तर किती आलं पोरो? 9 न भागितल्यावर
9 भागितलं तर उत्तर 471, पण इथं 9 होते का रे पोरो? नाही, 900 होते. म्हणजेच काय, इथं फक्त आपण 9 भागितलं म्हणजे या 2 शून्यां भागितलंच नाही. हे 2 शून्य म्हणजे 100 जशाला खाली तसे उरले, फक्त 9 भागितलं याला, तर उत्तर आलं तर 471. आता हे 2 शून्य हे 100 भागल्यावर तुम्हाला माहिती आहे भागाकार केल्यावर काय होते, याच्यावर पॉईंट येते. 10 भागलं तर एक संख्या सोडून पॉईंट येते. 100 गुणल्यावर 2 संख्या भागल्यावर, 100 भागितल्यावर 2 संख्या सोडून पॉईंट, 4.71 है का नाही प्रणव? हां, तर आपलं उत्तर काय झालं? 4.71. ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, काय अडचण नसायलाच पाहिजेत. पुढे वा, स्वाध्याय क्रमांक 4.2. प्रश्न क्रमांक किधर गया रे? 5. प्रश्न क्रमांक 5. 0.8 आणि 0.04चा गुणाकार किती? गुणाकार सांगा म्हणते, गुणाकार सांगा. हे बा 0.8 गुणिलं 0.004, नाही एकदा 0.4. हां, काहीच करायचं नाही पोरो. गुणाकार करताना तुम्हाला सांगितलं होतं की सशाल तसा गुणाकार करायचा, जशाले तसा, आणि मग पॉईंटचा विचार करायचा. चल, 4×8 = 32 सर. आता पॉईंट मोजायचे किती आहेत, पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत. इथं पॉईंटच्या पुढे 1 अंक आहे, इथं पॉईंटच्या पुढं 2 अंक आहेत. मग एकूण किती अंकाच्या पुढे पॉईंट आहे? 3. ठीक आहे, 1, 2, 3. मग 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा, तर इथं 1 अंक आहे, 2 अंक आहे, तिसरा अंकच नाही नसते. नाही म्हणून काय लिहायचा? 0. काय लिहायचा? 0. नसल्यावर काय लिहायचा? 0. हे बा इथं घेतला 0. आता 1, 2, 3 अंक झाले, मग इथं द्यायचा पॉईंट, आणि इकडं चांगलं दिसत नाही म्हणून 0. एक अंडं इकडे लावून टाकायचं. ठीक आहे, ज्याला अंडे खाऊ वाटत नाही त्यांना लड्डू लावा, काय प्रॉब्लेम नाही. काही ताण घ्यायचा नाही. सर मी अंडे खात नाही, मग काऊन अंडे खाऊन म्हणायले. तू अंडे नको खाऊ, तू लड्डू खाय, है की नाही. ताण घेऊ नको. ज्याला अंडे खाऊ वाटत त्याला अंडे खाऊ दे, तू लड्डू खाय. ठीक आहे, आपलं उत्तर काय झालं? 0.032. ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, प्रश्न 6. प्रश्न 6. प्रश्न क्रमांक 6. 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्याच्यातली मोठी संख्या कोणती? पहा पोरो, असे प्रश्न ऑप्शननं सोडवायचे. ऑप्शन पाहायचा, गणित करत बसायचं नाही. किती गुणाकार आला पाहिजे म्हणते? 2 संख्याचा गुणाकार आहे 3.92. 2 संख्याचा गुणाकार काय? 3.92. आता पहा, गुणाकार 3.92 आला पाहिजे म्हणजे संख्या कशी असली पाहिजे? 3 पेक्षा लहान, है का नाही. हां, आता इथं पहिला ऑप्शन काय माहिती आहे का? पहिला ऑप्शन इथं इकडे लिहितो. हां, पहिला ऑप्शन आहे पोरो 5.6. अरे बाबा, 5.6 जर 5 या संख्येनं जर गुणलं तर 3 पेक्षा मोठा गुणाकार येईल ना. 5×1=5 जरी म्हणलं तर काय होईल? 5×1=5 केलं तर 3 पेक्षा मोठं होऊन जाईल. म्हणजे हे उत्तरच नाही पहिलं. दुसरं काय? 4.2. हे बी या संख्येपेक्षा मोठे आहे, म्हणजे हे बी उत्तरच नाही, आहे का? नाही, कारण आपल्याला गुणाकार किती आला पाहिजे? 3.92. किती आला पाहिजे? 3.92. आता एखादं लय शायना असते, ते मला म्हणाल सर मग 5ला जर 0.01, 0.2, 0.3 जर गुणलं तर कमी येते. मला बी माहिती आहे, पण मया पोरासाठी सांगायलो है ना, महाविद्यार्थ्याले हे उत्तर नाहीत बाबू, हे मोठाले उत्तरं नसतात. याच्यापेक्षा लहान संख्याच उत्तर असते. मग तिसरा ऑप्शन पहा पोरो काय आहे? तिसरा ऑप्शन आहे तुम्हाला 1.4. हा असू शकते, आपण चेक करून पाहू. काय म्हणते? एक संख्या म्हणजे 2 संख्या आहेत. समजा एक संख्या 3.4 आहे आणि दुसरी हिला 1 गुणिला आहे, तर याचं उत्तर किती येते म्हणते? 3.92. किती येते? 3.92. एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर मोठी संख्या कोणती? आता आपण करून पाहू, है का नाही. समजा हे 1.4 आहे, तर 1.4च्या दुप्पट किती होतात? हे बघा, 1.4च्या दुप्पट किती होतात? तर हे होतात 2.8.
हे काय झालं दुप्पट झालं, दुप्पट गुणीला 2 केलं ना म्हणून दुप्पट. ठीक आहे, दुप्पट झालं. पहा 1.4च्या दुप्पट केले तर 3.8 येतात आणि या दोन संख्यांचा गुणाकार 3.92 येते का पाहू आपण. आता इकडे पहा 2.8 गुणीला 1.4 याचा गुणाकार किती आला पाहिजे 3.92. पहा हे गुणाकार येते का पाहू आपण. हां पहा पोरो काय केलं आपण, पहिली संख्या 1.4 समजली, गुणीला 2 केलं म्हणजे दुप्पट केली, ती आली 2.8 आली. आता 2.8चा आणि 1.4चा गुणाकार आला पाहिजे म्हणते 3.92. हे पहा इथं करून दाखवला, हे येते 3.92. कसा आला सर 14 8 112, 12 2 हातचे आले 11, 14 2 28, 28 आणि 1 29 संधा 39 3. हां मग 392 आलं तर मग 1 2 2 अंकावर पॉईंट, 1 आणि 2 अंकावर पॉईंट, हे इथं पॉईंट दिला आलं 303.92. म्हणजे ही गोष्ट आपली बरोबर बसली. पण एक गोष्ट लक्षात घ्या पोरो, आपल्याला लहान संख्या नाही विचारली. लहान संख्या कोण आहे, ही लहान संख्या आहे 1.4 आणि ही मोठी संख्या आहे जी दुप्पट आहे. आणि आपल्याला कोणती विचारली मोठी, मग मोठी किती आहे 2.8, मोठी किती आहे 2.8. मग आपलं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑप्शन डी हे उत्तर आहे. ठीक आहे, तर काय ताण घेऊ नका. चला पुढे स्वाध्याय क्रमांक 4.2 प्रश्न क्रमांक 6 झाला आपला बढियापैकी. ऐसे ही चलते रहो. आणि व्हिडिओला लाईक शेअर करायचं विसरायचं नाही रे बुवा. स्टेटस ठेवायचं सगळ्यांना, स्टेटस ठेवत ना तुम्ही, सगळ्यांना स्टेटस ठेवायचं. हां लाईक करायचा व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 7. ठीक आहे, पहा 2 दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी संख्या कोणती. एकदम सोपा प्रश्न विचारला. पहा 2 संख्याचा गुणाकार आहे, समजा एक संख्या ए आहे आणि एक संख्या बी आहे. याचा गुणाकार किती आहे म्हणते 14.837 आहे. त्याच्यातली एक संख्या किती आहे 4.01 आहे. तर दुसरी दशमान किती, हे पाय एक 4.1 एक संख्या किती आहे 4.1 गुणीला दुसरी बी, आपल्याला दुसरी संख्या माहीत नाही 14. या दोघीचा गुणाकार किती आहे एवढा आहे. आता तुम्हाला सांगितलं ही डावी बाजू असते भाऊ, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, बरोबर आहे उजवी बाजू, डाबा बरोबर उभा, हे का नाही. हां तर आता आपल्याला या बीची किंमत काढायची. बीला हे इकडं गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर भागीला होत असते. म्हणजेच काय तर बी बरोबर येते 14.837 भागीला 4.01. आता भागाकार करायचं भाऊ तुम्हाला सांगितलेलं आहे, सांगितले की नाही. हां तरी पण तुम्हाला शॉर्टकट करायचं असेल तर पहा काय होते 4 3 12. म्हणजे बी ही संख्या 3च्या जवळपास आहे. 4 3 12 आणि 2 उरतात, हे का नाही. या 4नं फक्त या 14ला जर भागितला, आपण हे पुढचा विचारच नाही केला, तर 2 उरतात. म्हणजे 3 पॉईंट काहीतरी याचं ॲन्सर असते. आता 3 पॉईंट याच्यात ऑप्शन पहा काय आहेत. 3.7 आहे, 3.07 आहे, 3.007 आहे आणि एक 37 आहे. तर 37 याचं उत्तरच नाही, याचं उत्तर 3 पॉईंटच आहे ना. मग 3 पॉईंट किती आहे ते पाहू आपण. आता इकडं करून पहा. आता याला सोडवायसाठी काय करावं लागते गुणीला, हे बघा लक्षात घ्या. 3 अंकावर पॉईंट आहे, इथं 2 अंकावर आहे. 3 अंकावर पॉईंट आहे म्हणून गुणीला 1000 करावं लागते, गुणीला 1000 करावं लागते. तेव्हा हे वरचा पॉईंट उडते, आहे का नाही. हे पॉईंट इकडं जाते, असा इकडून इकडे येते. हां म्हणजे खतम होऊन जाते. आणि इथं किती उरते, इथं पण 1000ने गुणावं लागते खाली, कारण न्यूमरेटर म्हणजे छेद आणि अंश याला सारख्या संख्येने गुणावं लागते. वरचा अंश असते, खालचा छेद असते. हां तर हे होते बाबू 14.837 भागीला 401. आता इथं 2च संख्या होत्या, इथं 2 नाही 3 शून्य आहेत म्हणून 1 शून्य एक्स्ट्रा येते याच्यावर. आलं लक्षात. तर हे करून पहा तुम्ही भागाकार. याचा भागाकार येते पोरो, दुसरी संख्येचा भागाकार येते 3.7. 3.7 हे भागाकार तुम्ही करून पाहायचा असा इकडं. ठीक आहे. तुम्ही म्हणसाल सर मग तुम्ही काय शिकवायले भाऊ, भागाकार तुम्हाला आले पाहिजे आता, आहे का नाही.
4010 भागाकार करायचा इथं बाय, इथं डायरेक्ट 4 3 4000 3 12,000 होतात आणि हे 10 आणि 3 30 होतात, म्हणजे 12,030 येते याचं उत्तर, आहे का नाही. मग हे किती उरतात 7, वजाबाकी केल्यावर 3तून 3 गेले 0, इथं उरला 8, इथं उरले 2, इथं उरला 0, आहे का नाही. अशा प्रकारे बरोबर आहे का रे प्रणव. हां 4 3 12 10 3 30 12,030. मग इथं दिला पॉईंट दिल्यावर काय घेता येत असते 0. आता हे संख्या गुणीला 7 करा, हे बरोबर येते 28,070 आणि याचं उत्तर काय होते 0000. उत्तर येते तुमचं 3.7. उत्तर किती येते 3.7. ऑप्शन रे पूर्ण, ऑप्शन पण बीच आहे. ऑप्शन बीच आहे का याच्यामध्ये, नाही ऑप्शन ए आहे, ऑप्शन ए आहे, ऑप्शन ए आहे. हे बी काय आहे, ही संख्या आहे, आपण समजलं होतं एक संख्या गुणीला 2 संख्या, आहे की नाही. हां चला पुढे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 स्वाध्याय क्रमांक 4.2. ठीक आहे. पहा प्रश्न 8वा भागाकाराचा प्रश्न आहे. काय म्हणते, जर 12,276 भागिला 1.55, ठीक आहे, बरोबर जर 7,920 असेल तर 1227.6 भागिला 7,920चं उत्तर किती येईल सांगा म्हणते. आता एक गोष्ट लक्षात घ्या पोरो, हे प्रश्न कसा सोडवायचा बाय, इथं भागाकार करायचा नाही, डायरेक्ट उत्तर येते, इकडे लक्षात घ्या. याला म्हणतात भाज्य, याला काय म्हणतात भाज्य, याला काय म्हणतात भाजक. ज्याने भाग देतो आपण त्याला भाजक म्हणतात. याचं जे उत्तर येते हे असते पोरो भागाकार. काय असते भागाकार उत्तर असते. म्हणजे भाज्य भागिला भाजक बरोबर काय असते भागाकार. आलं लक्षात. इथं काय गडबड केली पा, भाज्यला भाज्यच राहू दिलं, फक्त या भागाकाराने भागाकाराला भाजक बनवलं. याला इकडे घेतलं ना, तर मग याला जर इकडे घेतलं तर हा इकडे जाईल, बरोबर आहे की नाही. गोष्ट समजली का तुम्हाला. हां हे असंच होत असते. कसं, एक फॉर्म्युला असते बा, भाज्य हे काय सूत्र आहे, सूत्र म्हणजे फॉर्म्युला. काय सूत्र आहे, भाज्य बरोबर भागाकार गुणीला भाजक. ठीक आहे. आता इथं पहा भाज्य कोण आहे, हे संख्या भाज्य आहे. ठीक आहे. किती आहे 1227.6. ठीक आहे. गुणीला भागाकार किती आहे काढायचा आहे आपल्याला, भागाकार माहीत नाही, भागाकार माहीत नाही. हां गुणीला भाजक किती आहे, भाजक आहे 7,920. आता आपल्याला हे माहीत पाहिजे. तुम्हाला सांगितलं की गुणाकार असला इकडे गुणाकारात येते दोघं जण, इकडं जर आले साईड बदलली, ही उजवी साईड आहे ही डावी साईड आहे. ठीक आहे. उजवी बाजू डावी बाजू, उजवी बाजू डावी बाजू. ठीक आहे. हां तर ही उजव्या बाजून डाव्या बाजूला आला तर याचं चिन्ह गुणाकाराचं भागाकार होऊन जाते. म्हणजे ही संख्या इकडे गुणाकारात इकडे भागीला येते. मग उरते काय पूर्व पहा, 1227.6 भागीला 7,920. ही संख्या इकडे गुणाकारात होती, इकडे भागाकारात येते, बरोबर उरते भागाकार. ठीक आहे. आता इकडे पहा, इथं लक्षात घ्या, हे 1200 आहेत आणि हे 7,000 आहेत, म्हणजे लय मोठी संख्या आहे का नाही. तर अशा वेळेस याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर हेच येणार आहे 155. फक्त पॉईंट कुठं द्यायचा ते लक्षात घ्या, पॉईंट कुठं द्यायचा आहे की नाही. तर याचं उत्तर येणार आहे हे याच पटीत येईल, 1 5 5 असंच उत्तर येईल, फक्त पॉईंटचा फॉल्ट आहे इथं. ते इथं बघ लक्षात घ्या, इथं 7,000नी फक्त 1200ला भाग द्यायलो आपण. ठीक आहे. म्हणजे खूप मोठ्या संख्येने खूप लहान संख्येला भाग द्यायलो आहे की नाही. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही याचं उत्तर जे आहे ते हे बा, याच्या एक अंदाजे किती लहान आहे हे बा, इथं जवळपास या पॉईंटला जर शिफ्ट केलं
तर हे होतात 12,276 आहे का नाही, आणि हे भागीला होते 79,000, कारण गुणीला 10 करावं लागेल ना खालवर. म्हणजे इथं ऑलरेडी 2 पॉईंटवर म्हणजे 2 संख्या सोडून पॉईंट आहे आणि इथं अजून 10चा फरक दाखवत आहे का नाही. इथं काय आहे, अजून 10चा फरक दाखवते, म्हणून इथं 2 आणि हे तिसऱ्या अंकावर पॉईंट येणार, असं उत्तर येणार याचं. आता हे तुम्हाला एकदम नाही कळणार, थोडंसं ट्राय करून पहा. ठीक आहे. तर उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर आहे. ठीक आहे. समोर कळेल पोरो, थोडेसे मोठे झाले ना कळून जाईल. ठीक आहे. थोडी गणित भागाकार जास्त जेवढे सोडवसाल तेवढं तुम्हाला हे पटकन कळेल हां. आणि हे असंच सोडवावं लागते. प्रश्न क्रमांक 9. जेव्हा 48.480 ला 8ने भागले तर भागाकार किती. सरळ भागाकार विचारलाय पोरो, करून टाकू भागाकार आपण. हे पहा, काय विचारलं, 48.48 भागीला 8 याचा भागाकार करायचा. हे हे पॉईंट इकडं सरकवायचे, म्हणजे गुणीला इथं पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3, म्हणजे गुणीला किती कर लागन 1000. मग भागीला बी किती होतील 1000. किती होतील 1000. या वरच्या संख्येनं याला जर गुणलं तर काय येते संख्या अशी येणार 48480. समजलं का, आलं लक्षात. या दोघाचा गुणाकार केला तर हे येते. या खालच्याला आपण हात नाही लावायचा, तसंच राहू द्यायचं. गुणीला 1/1000 असेच राहू द्या. सर 1 कुठून आला, हे इथं मल्टिप्लाय झाल्यानंतर 1 उरत असते हां गुणाकार केल्यावर. भागीला 8. आता 8ने याला भागाकार करायचा, 8 भागा. ह्याचा जर भागाकार केला तर 8 सकम 48. ठीक आहे, 8 सकम 48. ठीक आहे. हे कटले 48. मग आता पुढच्या स्टेपवर 48 डायरेक्ट नाहीत घेता येत, 4च येत असते, म्हणून 8 0 0. ठीक आहे. मग हे 4 खाली आले, हे 8 खाली आले, पुन्हा 8 सकम 48, म्हणजे हे कटले पुढचे 48. आलं लक्षात. आणि नंतर इकडं पहा, हे 48 कटले, 0 बाकीच आहे आपला, तर हे 0 सरळ 0शी 0 येईल, 8 0 0. आता इथं पुढं काय उरलं पहा, 1/1000. आता एखाद्या संख्येला जर 1000 भागलं तर 3 अंकावर पॉईंट येत असते. किती अंकावर 3, कारण 1 2 3 0 आहेत, म्हणून 1 2 3 अंक सोडून पॉईंट येणार, म्हणजे 6.060 हे तुमचं उत्तर असेल. हे तुमचं उत्तर असेल. याचं उत्तर ए आहे, ऑप्शन नंबर ए, ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे पूर्व आपला स्वाध्याय क्रमांक 4.2 फिनिश झाला. ठीक आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. गुणवंत करिअर इन्स्टिट्यूटकडून तुम्हाला जय हिंद.